चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरेंची सेना आणि मनसे आमने-सामने आली आहे। संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल करत टीकास्त्र डागलं होतं। दरम्यान यानंतर आता संजय राऊतांनी देखील संदीप देशपांडेंवर पलटवार केलाय। पाहूयात। जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडून मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत। ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला? सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं। ते तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला। चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये झुंपली आहे। चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना 1 कोटी दिल्याचा दावा संदीप देशपांडेंनी केला होता। दरम्यान यानंतर संजय राऊतांनी संदीप देशपांडेंवर पलटवार केलाय। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं अनेक महानगरपालिका एकत्र लढवल्या, मात्र पालिका निवडणुकीनंतर सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देण्यावरून या दोन्ही पक्षांमध्ये बिनसल्याचं दिसतंय। आधी ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला धारेवर धरलं होतं, आता मनसे नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय। पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडून मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे। जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले। ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी। ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे। असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला सोडून द्या। संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर संदीप देशपांडेंनी देखील पलटवार केलाय। चंद्रपूर संदर्भात उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय संजय राऊतांना माहिती नसल्याचा टोला संदीप देशपांडेंनी लगावला। तसंच सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंचं नाव घ्यायची भीती वाटते का, असा सवालही संदीप देशपांडे यांनी राऊतांच्या टीकेनंतर केलाय। मुळात काय झालंय माहिती आहे का? मोजायला गेले होते का तुम्ही? मुळात असं झालंय, सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झालाय की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला? सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती। त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालंय, सुपर प्रवक्ते काय करतायत, आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले। आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली, अगं अगं म्हशी मला कोठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे। चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर संदीप देशपांडे आक्रमक झाले आहेत, कारण कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदेच्या सेनेला पाठिंबा दिल्यावर संजय राऊतांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला होता। कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता। दरम्यान यावरून संजय राऊतांनी मनसेवर टीका केली होती। नाशिकमध्येही मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सवाल करण्यात आले होते। मुंबई महापौर पदाच्या निवडीच्या वेळी ठाकरेंच्या नगरसेवकांकडून महापालिका सभागृहात ठाकरेच्या घोषणा दिल्या गेल्या, पण त्यावेळी मनसे नगरसेवकांची चुप्पी बघायला मिळाली। दरम्यान आता चंद्रपुरात ठाकरेंच्या सेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यावर संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या सेनेवर टीकास्त्र डागलंय। ते तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला, अशा प्रकारची वागणूक बरी नाही संजय राऊतांची। तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होता ना, जर तुम्ही महाविकास आघाडीचा भाग होता। तुम्ही भाजप बरोबर कसे गेले मग तिकडे? म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चालतं योग्य बरोबर, दुसऱ्यांनी केलं की मग इथे येऊन राजू पाटील भाजपला विकले गेले आहेत, हे असं झालंय तसं झालंय, अशा प्रकारे योग्य नाही ना बोलणं। मग तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला। जवळपास 2 दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र आले। राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणुका लढवल्या, मात्र या निवडणुकीनंतर सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देण्यावरून ठाकरेंच्या नेत्यांमध्ये झुंपली आहे। पहिल्यांदाच दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर थेट बोलतायत, त्यामुळे ठाकरेंमध्ये दरार पडली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।